अटॅकिंग कॉम्बिनेशन आपण बघू शकाल जेव्हा मॅचला सुरुवात होईल. ऐकूया मायक्रोफोन वरती याच गावातील एक दमदार आवाज सरफराज शेख. धन्यवाद आशिष दादा. प्रशांत भाग्यवंत यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. जय बोले क्रिकेट संघ 40+ नेवाली संघाला. मांगरुल आणि आंबे असा एक बिग फॅट सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक रेवनाथ. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचचा हिरो यशवंत. तर मात्र पहिला चेंडू झेलची दोन धावा. दुसरा चेंडू आता मात्र झेलची शक्यता. यस. चला आंबेगावचे प्रसाद भाग्यवंत या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या लवकर. चला प्रसाद या आपण. तर नवीन फलंदाज दाखल होतोय रोशन. वाईट बॉल. एक धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 3. चांगला चेंडू पुन्हा एकदा झेलची. इथे मात्र झेल ड्रॉप. एक धाव. एक धावच्या मदतीने धाव फलकावरती डबल 4. नक्कीच चांगला चेंडू. पुढचा चेंडू. यस. लिडिंग एज. चांगली फिल्डिंग. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल 5 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरुल संघ. चांगला चेंडू. टप्प्यावरती चेंडू. चार चेंडू डबल 5 आणि पुढचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा. डायरेक्ट हिट. दोन धावाच्या मदतीने धाव फलकावरती 7. शेवटचा चेंडू. चांगला षटक.
आता मात्र दोन धावाच्या मदतीने धावफलकावरती डबल 9 षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर डबल धावफलकावरती लागलेत 9 धावा मांगरूळ संघाचे. पंच थोडा घाई करा. पंच जरा सामना फास्ट केलवा. दुसऱ्या षटक आपल्याला डबल योगेश आंबे एंड कडून स्ट्राईक. मात्र थोडासा फंबल झालाय. दोन धावाच्या मदतीने धावफलकावरती 11 मांगरूळ संघ 11 धावांमध्ये इथे मात्र खेचून मारलेला आहे फटका. थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षण. 2 धावा गुड रनिंग. 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती डबल 13. चला फास्ट खेळवा जरा अजून. इथे मात्र चांगला यॉर्क लाईनचा चेंडू. दोन धावाच्या मदतीने धावफलकावरती डबल 15 या आकड्यावरती. चला 3 चेंडू डबल 6 धावा खर्च करतो योगेश. चौथा चेंडू इथे मात्र आता खेचलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धावफलकावरती डबल 16 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरूळ संघ. 4 चेंडू डबल 7 धावा खर्च करतोय योगेश. चांगला षटक. अजून 2 चेंडू. पाचवा चेंडू यो चांगला चेंडू. चेंडू होता. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती डबल 17 धावा. शेवटचा चेंडू
चांगली षटक हाताळले योगेशने. 5 चेंडू फक्त 8 धावा खर्च करतोय. आणि इथे मात्र आता जाईल चेंडू. यस, मिसफिल्ड झाले. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे. थँक्यू डीजे. धावा फलकावरती डबल 21. 21 धावा. 2 षटकाच्या नंतर 21 धावा. सहकार्य करा प्लीज, थोडा फास्ट खेळा. पंच थोडा घाई करा. उद्याचाही दिवस आपल्याला 40+ 8 संघ पाहायला मिळतील. तिसरा षटक हात हरीश भाग्यवंत. तिसरा षटका टाकायला आलाय. 2 षटकानंतर डबल 21. पहिला चेंडू इथे मात्र लिंगेज. झेलची स्वतः कॅप्टन. यस, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. रोशनची पडते विकेट. बॅक टू द डग आउट. डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पंच काय? यस. यस, डेट बॉल घोषित केलाय. यशवंत आणि रोशन अशी एक जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आंबे सांगा आपण. आंबे संघ थोडं सहकार्य करा प्लीज. यस, हरीश भाग्यवंत. पहिला चेंडू. ओहो, आता जाईल रोशनच्या बॅट मध्ये मोठा दमदार चौकार. डीजे. थँक्यू डीजे. बघा, रोशन नक्कीच जख्मी खिलाडी इस बीच
पहिला चेंडू वरती एक मोठा फटका आणि त्याच्यानंतर स्ट्रेट ब्राउन. आता मात्र नक्कीच गुड रनिंग. 2 धावा, 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल. तर 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 27 या आकड्यावरती हरेश भाग्यवंत 2 चेंडू 6 धावा खर्च करतोय. यस, आता मात्र जे नक्कीच ये 3 यस वाईट प्लस 2 1 शॉट वाईट प्लस 1 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 29 आता मात्र फुल टॉस आणि नो मॅन्स लेनला पडलाय चेंडू. 2 धावा, गुड रनिंग. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 31 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरुळ संघ. थोडासा मागडा षटक हरेशचा. 3 चेंडू डबल 10 धावा खर्च करतो हरेश. आता मात्र चांगला चेंडू, स्लोवर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड रनिंग. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 33 धावा. 33 आकड्यावरती पोहोचतोय मांगरुळ संघ. आता मात्र मैं पिछले ही ओवर में मैंने आपको ये बताया था कि जख्मी खिलाड़ी है, इससे अगर ये गेंद डालेंगे तो ये नक्की ये बाहर मारेगा. और ये आ गया चौका. शेवटचा चेंडू. ओहो, चांगला यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू. 3 षटकाच्या नंतर धाव फलकावरती डबल. थोडासा मागडा षटक. 16 धावा खर्च करतो हरेश भाग्यवंत. 3 षटकाच्या नंतर 37 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरुळ संघ. शेवटचा षटक. पंच थोडा घाई करा. शेवटचा षटक हातला दिनेश. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वादावाद नकोय. तीन षटकानंतर डबल मांगरुळ संघ पोहोचतोय 37 आकड्यावरती. पहिला चेंडू भिडकावून देतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स बिफोर द 4 रन डीजे. थँक यू डीजे. नक्कीच बघा चांगली पार्टनरशिप केली आहे यशवंत
15 धावांवर खेळतोय आणि रोशन 22 धावांवरती खेळतोय. डेड बॉल, पुन्हा एकदा डेड बॉल केलाय. डेड बॉल. 35 धावांची पार्टनरशिप केली दोघांनी, जोरदार टाळ्या. पहिल्या चेंडूवरती चौकार यशवंतच्या बॅट मधून. हो, चांगला चेंडू. चांगला चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला. डॉट चेंडू. ओहो, आता मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाइन के बाहर. ये आ चुका है यशवंत के बल्ले से बड़ा हिट सिक्सर. डीजे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपला आदित्य हार्डवेअरचे मालक हेमंत भोईर. मात्र चांगला चेंडू. सिंगल धाव कंप्लीट. दुसरं 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल. 4 चेंडू डबल 12 धावा खर्च करतोय. टोटल धावा 49, 49 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरूळ संघ. हेमंत आपल्याला यायचं आहे व्यासपीठावरती. 5वा चेंडू येतो मात्र भिडकावून देतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 2च धाव. यस, 50 प्लस झालाय मांगरूळ संघाचा. 51 धावा धाव फलकावरती लागल्यात. क्या बात है, क्या बात है. 2 बल्लेबाज रोशन और यशवंत के बल्ले से बड़े बड़े छक्के दिख रहे हैं. शेवटचा चेंडू. 5 चेंडू डबल 14 धावा खर्च करतोय. इथे मात्र शेवटचा चेंडू यॉर्क लाईचा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसरीही धाव कंप्लीट केली. गुड रनिंग, गुड रनिंग. जोरदार ताल्या रोशन आणि यशवंत साठी. 54 धावा आणि एक चांगला टार्गेट सेट केलाय. 55 डबल 5. डीजे. तर नक्कीच आशिष दादा आपल्याला यायचं आहे व्यासपीठावरती. यशवंत. जोरदार टाळ्या. यशवंत 28 धावा कुठल्यात यशवंतनी आणि रोशननी डबल 22 धावा कुठल्या. जोरदार टाळ्या. एक चांगला टार्गेट सेट केलाय आपल्या संघासाठी. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची मांगरूळ संघ. या आशिष दादा.
चला आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत NPL नेवाली प्रीमियर लीग संडे धमाका आपण पाहणार आहोत याच क्रीडांगणावरती आणि त्याच्या ड्रॉ देखील आपण लगेचच करणार आहोत. ए गट आणि बी गट असे दोन गट असतील. पहिल्या ज्या 3 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या ए गट मध्ये खेळतील आणि दुसऱ्या ज्या 3 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या बी गट मध्ये खेळल्या जातील. याची देखील आपण नोंद घ्या. लाईव्हच्या माध्यमातून आपण ड्रॉ करणार आहोत. चला आपण ड्रॉ करणार आहोत. बघा प्रथम ज्या चिठ्ठ्या 3 उचलल्या जातील त्या ए गट मध्ये खेळतील. NPL नेवाली प्रीमियर लीग संडे धमाकामध्ये आपण अनुभवणार आहोत. अनुष्का 11, त्यानंतर शिवदर्शन 11 आणि त्यानंतर तेज इंटरप्राइजेस अशा या 3 टीम्स ए गट मध्ये खेळतील. त्यानंतर बी गट मध्ये आपण संघ पाहणार आहोत. प्रथम संघ असेल कल्पेश शेट 11, त्यानंतर जागृती स्पोर्ट्स आणि त्यानंतर तिसरा संघ असेल बी गट मधील सारथी 11. बघा असे 2 गट असतील. स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जो संघ 2 सामना हरेल तो डायरेक्ट स्पर्धेमधून बाहेर असेल. याची देखील आपण नोंद घ्या. ए गट आणि बी गट या 2 पूल मध्ये हे सामने खेळवले जातील. ए गट मध्ये आपण संघ पाहतो तेज इंटरप्राइजेस, शिव दर्शन 11, त्यानंतर अनुष्का 11 ए गट मध्ये संघ आहेत. नंतर बी गट मध्ये कल्पेश शेट 11, जागृती 11 आणि सारथी 11. आणि जागृती टीमचे चॉईस प्लेयर हेमंत भोईर यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पुन्हा एकदा ड्रॉ करणार आहोत. बघा या मॅच नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. चला सामना सुरू करूया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चांगला फटकावून साईडला डिप मध्ये 2 फिल्डर आहेत. फिल्डर येत आहेत. एकच धाव आली या बॉलवरती, एकापेक्षा जास्त नाहीये. चांगला बॉल आणि इथे पंचांकडे अपील. स्वतः क्रीज सोडली आहे. योगेश भाग्यवंतनं पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. चला जास्त वेळ घेऊ नका. आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत.
पहिला धक्का जरूर दिलाय गोलंदाजांना. धनाजीला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जबरदस्त स्पेल तो आता आलतोय. पिवंत षटक आहे. जयेश आला नवीन बॅट्समन. पुढे आला आणि पुढेच मारलाय. बॉल जाईल लॉंग ऑफला. बॉल थांबला गेलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. 2 धावफलक पुढे जाईल. 3 आकडावरती आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या ठिकाणी. थोडासा क्रीडांगण थोडासा ओलसर आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल करत नाहीये. इथे लेट कट करण्याचा प्रयत्न होता. कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. जेल ड्रॉप. डॉक्टर होते त्या ठिकाणी त्यांच्याकडनं हा जेल ड्रॉप झाला. एकेरी धावाली एकापेक्षा जास्त नाहीये. धावफलक 1 पुढे जाईल. 4 आकडावरती. पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये विचार जर केला तब्बल 54 धावा कुठल्या आणि 55 धावेचं टार्गेट सेट केलाय. आंबे 40+ समोर. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. लिडिंग एज. शॉर्ट गलीमध्ये हा बॉल ट्रॅव्हल करत होता. बॉलची अडवणूक. एकच धाव आली आहे. धावफलक पुढे सरकला 5 आकडावरती. यावेळेस चांगला फटका दिशा दिली आहे. फाईन लेगला. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॉल ना अखेर सीमारेषा ओलांडली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एका षटकाचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 1 गडी बाद 9. अजून लक्ष भरपूर मोठा आहे कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग भरपूर चांगली केली. आंबे टीमनं फिल्डिंग थोडीशी खराब केली. तदनंतर मात्र मांगरुल 40+ न भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्याच बॉलवरती रोशनचा देखील झेल एस्टेनच्या मागे सोडला गेला. तदनंतर रोशनने देखील 22 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारली आणि दुसऱ्या बाजूला यशवंतनं देखील 28 धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या. भागीदारी भरपूर मोठी होती. त्याच उदाहरण स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. भरपूर धावा लगावल्या गेल्या. 54 धावा कुठल्या 55 धावेचं टार्गेट सेट केलं. पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली बॅटिंग मांगरुळ टीमनं केली आहे. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथनं चांगली बॅटिंग टीम आंबेला करावी लागेल. अजून देखील धावा चेसेबल आहेत. या एंडने धावा बनवू शकतील. मात्र या एंडनं मोठे फटके हरेश भाग्यवंत आणि जयेश भाग्यवंतला खेळावे लागतील. हा एंड भरपूर महत्वाचा आहे या मॅच मध्ये कारण या एंडने मोठे मोठे फटके आपण सातत्यानं सकाळपासून पाहिले. यावेळेस उडवला. ओहो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. मी आधीच म्हटलं हा एंड भरपूर महत्वाचा आहे मॅचच्या दृष्टिकोनातून. या एंडनं आक्रमणाला केली आहे सुरुवात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजूनही 17 बॉल जिंकण्यासाठी 40 धावेची गरज जरूर आहे. मात्र अजून देखील आंबे संघ हरला नाहीये कारण आंबे संघाचा सलामीचा फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहे. तर 9 सेकंडला जयेशनं देखील मोठा फटका ठोकलाय. 17 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावेची गरज आहे. अजून दिनेश भाग्यवंतचं येणं बाकी आहे. मात्र या एंडने जर धावा बनल्या तर मॅच तेवढीच चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे उजव्या एष्टीवरचा हा बॉल होता. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केलाय. 2 धावा कंप्लीट. तर हा बॉल लेफ्ट केला असता तर मात्र वाईड देखील झाला असता. मात्र तसं घडत नाहीये. धावा भरपूर हव्या त्यामुळे प्रत्येकी बॉल वरती मोठे फटके घेण्याचा प्रयत्न हरेश भाग्यवंत करतोय. इथे बॅटची कडा. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. हरेश बाग टू पवेलियन.
नवीन फलंदाज दिनेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. यशवंत पुन्हा एकदा सज्ज झालाय. दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंच बोलतायत यस वाईड बॉल. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. दापलकावरती टोटल 18. प्रदीप यांना आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. हा बॉल उडवलाय. बिग हिट जरूर केलाय. फिल्डर जज करतायत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आंबेगावचं संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये दाखल. ठोकलाय त्याने दमदार षटकार. काय जबरदस्त फटका. आल्या आल्या आपल्या नावाची ओळख पटवून दिली आहे मांगरोळ टीमला. टोकलाय षटकार. धापलक साने पुढे सरकला 24-24 आकडावरती. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. मॅच आता बरोबरीच आली आहे कारण दोन्ही बाजूने सामना झुकला इथना. इथे दिशा बघावी लागेल. पुन्हा एकदा करा बॉल. प्रेशर दडपण गोलंदाजावरती आलाय. दिनेशनं बिग हिट केलाय. आता दिनेश कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आंबेपोटी प्लसला. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला. दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत आणि आता गरज आहे 14 चेंडू आणि 30 धावेची. येणारे 2 बॉल निर्णायक असतील या मॅच मधील. कोलबट टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला. विकेटच्या मागे बॅक साइडला कीपरनं हा बॉल अडवला. डॉट बॉलची सांगता. मध्ये 30 ची गरज आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू आपण बघू शकाल. चेंडूची पिचिंग आउटसाइड ऑफ. पुन्हा एकदा पंचांनी वाईड दर्शवलाय. आता 13 मध्ये 29 ची गरज आहे. येणाऱ्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 29 धावेची गरज. चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता. कमबॅक केला यशवंत. आता 12 मध्ये बनवायचे आहेत 29. बघा मांगरोळ टीम साठी इथे बक्षीस लावलं गेलं. मान्यवर सन्माननीय योगेश लहू पाटील यांच्याकडनं जर मांगरोळ टीमच्या कुठल्याही गोलंदाजानं विकेट हॅट्री कंप्लीट केली तर तब्बल 5000चं कॅश प्राइज असेल. 5000 रुपये रोख रक्कम दिली जाईल जर विकेट हॅट्रिक इथनं कंप्लीट केली तर. भरपूर मोठं पारितोषिक लावलं गेलंय. 12 मध्ये 29 ची गरज आहे. स्ट्रायकरवरती जयदास भाग्यवंताला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती चंद्रकांत आलाय. आडवा बॅटनं लॉक जरूर करायचं होतं. एक धावेतनं कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. आता 11 मध्ये 27 धावेची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. आंबे 40+ ला बनवायचे आहेत. 27.
याच क्रीडांगणावरती 15 ते 16 वर्ष अगोदर शेवटची स्पर्धा बाबूशेठ चषक आपण पाहिलं, त्या चषकामध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती आंबेगावनं. मात्र इथे देखील तेच स्वप्न मनाशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये उतरला हा संघ. तेव्हा देखील शिवनाथ गायकर कॅप्टन होते, आता देखील शिवनाथ गायकर अंबाजी भाग्यवंत हे कॅप्टन आहेत. इथे थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं साठी, बघा रनआउट साठी रेफर केलं. तिसरे पंच आपण बघू शकाल, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे स्टंपिंग साठी, रनआउट साठी. यस, आउट. फलंदाज होईल बाद. आई जबरदस्त सप्लाय विकेटच्या मागे दाखवली आहे. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज जितू येत आहेत. धडधाकड शैलीचे फलंदाज आपण पाहतोय. समोरच्या दिशेने चांगला फटका, एक धावीतनं कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 30 धावा धापलकावरती, 30 ऑन बोट. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये 25 बनवायचे आहेत. इथे दिशा खराब, वाढ बॉलचा इशारा पंचांकडनं आला. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. काय जबरदस्त एसटी रक्षण आपण पाहतोय रेमनाथ कडनं होतोय. आणखीन एक स्टंप आउट झाला फलंदाज. नवीन फलंदाज शिवनाथ गायकर येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. फुलटोस समोरच्या दिशेने उडवला बॉल, फटका चांगला आहे. फिल्डर येत आहे डीप मधनं. अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 35-35. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. आणखीन देखील सामना संपला नाहीये.
येणारा बॉल निर्णायक आहे. उडवल्या बॉल विकेट. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट चौकार. काय जबरदस्त फलंदाजी शिवनाथ गायकर याने केली आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा इथं बनवल्यात. आता 6 मध्ये 16 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. चला मांगरुल संघ आपण वेल घेऊ नका. मांगरुल टीम फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. भरपूर वेळ आपण प्रत्येकी मॅच साठी घेत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फील्ड सजवायची आहे. बघा 3 बॉल 3 या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जर 3 षटकार ठोकले दिनेश नाही तर उदय पवार यांच्याकडनं 2,000चा कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्कवरती रोशन आलाय. 6 मध्ये 16 ची गरज आहे. बाहेरची लिडिंग आहे. चेस्टनवरती जाऊन बॉल अदळलाय आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे रोशनने. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केलाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शनी दाखल झाला. अजून देखील सामना संपला नाहीये. 5 मध्ये 16 ची गरज आहे. हवेच्या एंड हे षटक आपण पाहतोय. शिवनाथ गायकर यांनी देखील 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत. सामना कधी बदलू शकेल. पाच बॉल आणि 16 ची गरज आहे. नवीन फलंदाज शनी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. गोलंदाजी मार्कवरती रोशन ज्याने महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवरती कॅरी केली आहे. मात्र सामना अजून देखील संपला नाहीये. बॉल उडवला. बॉल हवेमध्ये पॉपिंग क्रीज वरती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल निसटलाय. आता 4 मध्ये 15 ची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 15 धावा बनवायच्या आहेत. सामना भरपूर चांगला पाहायला मिळाला. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉलची सांगता. आता 3 मध्ये 15 बनवायचे आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये दिनेश. महत्वाचा फलंदाज होता त्याला बाद केलं रोशननं. मात्र इथे या मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे आणि इथे फलंदाज देखील होईल बाद. आणखीन एक धक्का. मॅच वरती वर्चस्व निर्माण केलं. रोशननं चांगली गोलंदाजी केली. हवेच्या एंडनं कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपण पाहतो. आता 2 मध्ये 15 ची गरज आहे.
2 चेंडू 15 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण बांगरला आपण पाहतोय. फटका तर चांगला आहे. फिल्डर तिथे उपस्थित, झेल देखील टिपलाय. आणखीन एक धक्का अंबा 40 प्लसला अरुण बागटो पवेलियन. चला लवकर जा उदयदा. चला तिसगाव टीमचे कॅप्टन आहे, आपण लगेच टॉस साठी रेडी राहायचंय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक फलंदाज होईल बाद. सामना संपलाय. या मॅच वरती वर्चस्व प्राप्त केलाय मांगरोळ 40 प्लस या टीमने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. एका बाजूला तिसगाव 40 प्लस तर दुसऱ्या बाजूला मांगरोळ 40 प्लस. हाडलक टीम आंबे, आपण भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला, मात्र शेवटच्या मोमेंटला सामना हातातून निसटला. यापुढे स्पर्धांसाठी आपल्याला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. चला पद्माकर या आपण. तर याच दरम्यान आपण बघू शकाल व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतोय सुरेशदादा जाधव नेवलीपाड्याचे आहेत, कमिटी मेंबर आहेत. यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. तर बघू शकाल 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे मेंबर. चला तिसगावचे कॅप्टन आलेत, मांगरोळ टीमचे कॅप्टन आहे, आपण टॉस साठी लगेचच.